महाशिवरात्रि उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के लोनाड़ गांव रामेश्वर शिव मंदिर में महाशिवरात्रि उत्सव का आयोजन लोनाड़ ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर लोनाड़ गांव के समाज सेवक सचिन गायकवाड़ ने सभी देशवासियों को महाशिवरात्रि उत्सव की शुभकामनाएं दी। पहिल्यांदा हा जो इसवी सन 11व्या शतकातील श्री रामेश्वर शिवमंदिर लोणाळ पुरातन मंदिर आहे आणि ह्या मंदिराला कदर मिळण्यासाठी मागची जी कमिटी होती गुरु रामदास लोणाळची त्या लोकांनी त्यानंतर पळगा पोलीस स्टेशन फॉरेस्टचा विभाग जिल्हा परिषद या लोकांनी खूप मेहनत घेतली। आमदार साहेब आपले मोरे साहेब त्यांनी त्यांचं पत्रक रुपेश माते साहेब त्यांचे पत्रक या सर्वांच्या प्रयत्नातून त्याला कदर मिळाला या मंदिराला। आणि ह्या ठिकाणी लोणाळ गावामध्ये आमचा हा गाव जो आहे तो 12 बरोबर गाव आहे। त्यामध्ये आम्ही सर्व लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतो। सकाळी इथे अभिषेक वगैरे होतो, त्यानंतर सर्व दर्शनाची रांग तुम्हाला आता दिसते इथे, त्यानंतर संध्याकाळी इथे हरिपाठ वगैरे कार्यक्रम चालू असतात। आता 2 वर्षी कोरोना काळ होता त्यामुळे कमी प्रमाणात लोक होती, पण यावर्षी हा जो उत्सव आहे यामध्ये गर्दी वाढणार आहे। पहिल्यांदा मी पळगा पोलीसचे कटके साहेब यांचं अभिनंदन करेल की त्या लोकांनी जे प्रत्येक गावामध्ये जे ग्राम सुरक्षा दल नेमलेले आहेत आणि त्यांना यावर्षी त्यांचा पहिला प्रयत्न असा की त्यांनी जे समाजसेवक जे आहेत ते सुरक्षा दल त्यांनी स्थापन केलं आहे। त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे आमचे पोलीस पाटील त्या लोकांनी आम्हाला टी-शर्ट वगैरे दिले आहेत आणि आम्ही त्यांचा विश्वास सार्थक करतोय आणि इथे पुरेपूर बंदोबस्त कुठला अनुचित प्रकार घडणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतोय आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। या शंकराच्या मंदिरामध्ये रामेश्वर मंदिरामध्ये की कोरोना काळ आता गेलेला आहे, सर्वांनी तशीच काळजी घ्यावी जशी 2 वर्षे आपण होतो काळजी घेत होतो तशीच पुन्हा काळजी घेतली पाहिजे आणि सर्व जातीभेद विसरून या ठिकाणी सर्व कार्यक्रम साजरे केले पाहिजेत। गावाने कोणत्या प्रकारचा जातीभेद करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे।